हॅलो हॅलो स्टुडंट. आज आपण बघणार आहोत युनिट नंबर 3मधील इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. युनिट नंबर 3मध्ये आतापर्यंत आपण इन्शुरन्स म्हणजेच विमा कसा उतरवतात त्याची पद्धती बघितली आपण, म्हणजे प्रोसेस काय आहे. आता ती प्रोसेस होण्याकरता इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट हा इन्शुररमध्ये तसेच इन्शुरडमध्ये होतो. म्हणजेच विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतो. हा इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट काय आहे यासंबंधी आपण आज बघणार आहोत. इन्शुरन्स काढताना म्हणजेच विमा काढताना विमेदार आणि विमेकरी यांच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट होतो त्याला विमा करार असे म्हटले जाते. विमा व्यवसाय हा एक काय आहे, करार व्यवसाय आहे. म्हणजे हा जो विमा कंपनी जो व्यवसाय करते आहे तो विमेदाराशी करार करूनच करते आहे. म्हणून या व्यवसायाला एक करार व्यवसाय असे म्हटले जातं. आणि हा जो करार आहे हा विमा महामंडळ म्हणजेच इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या द्वारे केला जातो. कोणताही व्यक्ती विमा करार करू शकत नाही. त्याकरता त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं, एक संस्था निर्मिती करावी लागते. ती आहे इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे विमा महामंडळ. ही विमा महामंडळ विमेदाराशी करार करते आणि ह्या दोन पक्षांमध्ये जो करार होतो त्याला काय म्हटलं आहे, विमा करार असे म्हटलं आहे. मग या करारानुसार विमेदाराच्या जोखीम म्हणजेच रिक्स म्हणजे इन्शुअर्डच्या रिक्स कोण स्वीकारतं, विमा कंपनी स्वीकारते. म्हणजे विमेकरी म्हणजेच इन्शुरर ह्या विमेदाराच्या काय करते, रिक्स स्वीकारते म्हणजे जोखीम स्वीकारते. आणि जोखीम स्वीकारून त्यांना एक प्रकारचं प्रोटेक्शन देते, म्हणजे त्यांचं संरक्षण करते. आणि हे संरक्षण करण्याकरता विमा कंपनी त्या विमेदाराकडून जी हप्त्याने रक्कम प्राप्त करते तिला आपण प्रीमियम असे म्हणतो. हे आपण याआधी पाहिलेलंच आहे. ह्या प्रीमियमच्या मोबदल्यामध्येच विमा महामंडळ विमा कंपनी ही विमेदाराला काय देत असते, सुरक्षितता प्रदान करत असते. मग आता एखादी घटना घडल्यानंतर ते नुकसान भरपाई करून देण्याचं आश्वासन विमा कंपनी विमेदाराला देते. जर विमेदाराने हप्ता दिला तरच देते, अन्यथा देत नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस कंपनीकडे विमेदार आपला इन्शुरन्स काढतो म्हणजे विमा उतरवतो आणि काही हप्ते तो काय करतो, विमा सुरू ठेवतो, हप्ते भरत राहतो. मग अशा वेळेस जोपर्यंत तो हप्ते भरतो तोपर्यंत विमा कंपनी त्याला गॅरंटी देते, उद्या जर नुकसान झालं तर मी तुम्हाला नुकसान भरपाई देईल. जर या विमेदाराने जर हप्ता भरणं बंद केले म्हणजेच पॉलिसी त्याची बंद पडली तर मात्र त्या ठिकाणी विमा कंपनी त्याचं नुकसान भरपाई करण्यास म्हणजे नुकसान भरपाई देण्यास कंपनीला बंधनकारक नसते. त्या ठिकाणी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तिथे संपून जातो. म्हणजेच कारण यांनी विमेदाराने हप्ता भरणं बंद केले, मग तो म्हणेन मी तर विमा काढलेला आहे, मग तू हप्ता का नाही भरत. हप्ता जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत कंपनी ती वचनबद्ध असते, मी तुम्हाला नुकसान भरपाई देणारच आहे. म्हणून म्हटलं आहे या ठिकाणी हा जो करार आहे विमा व्यवसायाचा, हा करार
एखादी रक्कम विमा कंपनीला भेटते, त्या रकमेच्या मोबदल्यामध्येच ती नुकसान भरपाई देण्याचा करार विमेदाराशी करत असते. मग हा जो करार आहे, हा विमा करार असा स्वतंत्र करार म्हणून आज अस्तित्वात आलेला नाही आहे, तर भारतीय करार, ज्याला म्हटलं आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, काय म्हटलं आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, या कायद्याद्वारे विमा व्यवसायाचे नियंत्रण केले जाते. म्हणजे आता प्रत्येक कंपनी जे विमाचा व्यवसाय करते, त्यांच्या कार्यावर कसं नियंत्रण करायचं, तर मग त्यासाठी काय कायदा आहे भारतामध्ये, भारतीय करार कायदा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या द्वारे त्या विमा महामंडळाच्या कार्यावर कंट्रोलिंग केलं जातं. आता भारतीय मुद्रा कायदा म्हणजे इंडियन स्टॅम्प ॲक्ट, या कायद्याद्वारे प्रत्येक विमा करारासाठी आवश्यक असणारी मुद्रा किंवा एखादी निश्चित रक्कम करण्यात येते. मग ती पैसा असो का मुद्रा असो, एखादी रक्कम त्या ठिकाणी निश्चित केल्या जाते. आणि त्यानंतर विमा करार हा कायदेशीर करार होण्याकरता सर्वसामान्य करारासाठी आवश्यक असणारे जे नियम आहेत, ते नियम आणि विमा कराराचे आवश्यक नियम पूर्ण होणे हे या ठिकाणी आवश्यक आहे किंवा त्याची गरजच आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण विमा करार हा कायदेशीर करार आपल्याला जर व्हायचा असेल तर त्यासाठी काही नियम त्यांनी दिलेले आहे, या नियमांचं पालनसुद्धा करणं आवश्यक आहे. तर मग आता हे करार होण्यासाठी कोणकोणते नियम आहेत, तर इम्पॉर्टन्स रूल फॉर द इन्शुरन्स बिझनेस कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे एक व्यवसाय म्हणजे विमा व्यवसायांचा हा जो करार होण्याकरता काही रूल्स दिलेले आहे, काही नियम दिलेले आहेत. तर ते कोणते आहेत, जसं विम्याचा करार हा कायदेशीर करार होण्यासाठी जसे अटी दिलेल्या आहे, टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहे, त्यात त्यांना पूर्ण करणे आवश्यक असते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की सर्वसाधारण कराराचे नियम, आणि दुसरं सांगितलेलं आहे विमा कराराचे विशेष नियम. काय म्हटलेलं आहे, सर्वसाधारण कराराचे नियम, आणि दुसऱ्या पार्टमध्ये सांगितलेले आहे विमा कराराचे विशेष नियम. तर आता त्यामधील सर्वसाधारण कराराच्या नियमांमध्ये काही काय म्हणजे त्यांनी काय म्हटलं, काही बाबी त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे की ते पूर्ण करणे आवश्यक आहे. तर मग त्या कोणकोणत्या आहे, जसं सर्वसाधारण करार होण्याकरता पहिला पॉईंट आहे प्रस्ताव, म्हणजे विमेकरी म्हणजेच विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये जर का विमा उतरवण्याची प्रोसेस होण्याकरता पहिलं काय करावं लागेल, त्याकरता कोणती बाब आवश्यक आहे, तर पहिलं की प्रस्ताव विमा कंपनीकडे ठेवणं आवश्यक आहे. प्रस्ताव म्हणजे काय, जेव्हा विमेदार विमा काढण्यास इच्छुक असतो तेव्हा तो विमा कंपनीकडे जातो आणि मला विमा काढायचा आहे अशा संबंधीची संमती प्रदर्शित करतो. मग तेव्हा विमा कंपनीकडून त्याला एक फॉर्म दिला जातो, त्या फॉर्मलाच काय म्हटलं आहे, प्रस्ताव असे म्हटलं आहे. मग आता जोपर्यंत विमेदार विमा उतरवत नाही, तो प्रस्ताव कंपनी समोर ठेवत नाही, तोपर्यंत विमा उतरवला जात नाही. ओके, म्हणून ह्या दोघांमध्ये करार होण्याकरता प्रस्ताव ठेवणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव कोणाच्या माध्यमातून ठेवत असतो आपण, इन्शुरन्स एजंटच्या माध्यमातून. ओके, आता ज्या व्यक्तीला विमा काढायचा आहे तो व्यक्ती तर डायरेक्ट विमा कंपनीकडे जात नाही, तर तो व्यक्ती कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये येतो, पहिल्यांदा इन्शुरन्स एजंटशी. आणि इन्शुरन्स एजंट हा कोण असतो, विमा कंपनीने नेमून दिलेला एक व्यक्ती असतो, तर परवानाधारक व्यक्ती असतो, त्याला इन्शुरन्स काढण्याचा परवाना कंपनीने दिलेला असतो. म्हणून हा व्यक्ती विमेदाराचा विमा उतरवण्याचं काम करतो. आणि विमा उतरवण्याकरता पहिला जो नियम आहे तो आहे प्रस्ताव ठेवणे आवश्यक आहे. आणि या विमेदार या एजंटच्या द्वारे विमा कंपनीकडे प्रस्ताव ठेवित असतो. आणि या प्रस्तावामध्ये काय असतं की
म्हणजे प्रस्तावक म्हणजे कोण? प्रस्ताव म्हणजे की ज्याला इन्शुरन्स काढायचा आहे, विमा काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मला जर माझ्या जीवनाचा विमा काढायचा असेल तर मला इन्शुरन्स एजंटशी कॉन्टॅक्ट करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल की मला या प्रकारचा अशा पद्धतीचा मला विमा काढायचा आहे. मग तो इन्शुरन्स एजंट मला काय करेल? फॉर्म देईल. मग मी तो फॉर्म भरेल. फॉर्म म्हणजेच काय? एक प्रकारचा प्रस्ताव. त्याला आपण ऑफर किंवा प्रपोजल असे म्हणू शकतो. ठीक आहे. ही ऑफर जोपर्यंत आपण कंपनीकडे देणार नाही तोपर्यंत या दोघांमध्ये कोणते प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होणार नाही. मग हा प्रस्ताव एक तर लेखी पण असू शकतो, तोंडी पण असू शकतो, किंवा टेलिफोनद्वारे पण होऊ शकतो, किंवा प्रतिनिधीद्वारे पण आपण देऊ शकतो प्रस्ताव. आणि हा प्रस्ताव देणाऱ्या व्यक्तीला प्रपोजल असे म्हटले आहेत. आता प्रस्तावक ज्याला आपण म्हणतो तोच कोण असतो? जो प्रस्ताव ठेवतो, जो इन्शुरन्स काढतो तो व्यक्ती प्रपोजल असतो, म्हणजे प्रस्ताव अर्ज. मग हा प्रस्ताव अर्ज कंपनीकडे भरून जेव्हा देतो तेव्हाच या दोघांमध्ये करार होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून हा एक पहिला नियम त्या ठिकाणी आवश्यक आहे की प्रस्ताव भरून देणे आवश्यक आहे. दुसरा, स्वीकृती, ज्याला ॲक्सेप्टन्स असे म्हटलं आहे. आता प्रस्ताव कंपनीसमोर ठेवला, मला माझ्या जीवनाचा विमा काढायचा आहे, मी फॉर्म भरला, फॉर्ममधील पूर्ण माहिती मी भरून एजंटकडे देऊन दिली. मग एजंट काय करेल? हा प्रस्ताव त्याच्याकडे कंपनीकडे ठेवेल. मग कंपनी काय करेल? त्या प्रस्तावाला ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकृती देईल. जोपर्यंत कंपनी स्वीकृती देणार नाही तोपर्यंत दोघांमध्ये करार अस्तित्वात येणार नाही. ओके. नुसतंच करार म्हणजे प्रस्ताव मांडून चालत नाही, तर प्रस्तावाला स्वीकृती मिळणे पण आवश्यक असते. मग स्वीकृती मिळण्याकरता कंपनी काय करते? त्या फॉर्ममध्ये दिलेली जी माहिती आहे ती अचूक आहे किंवा नाही, व्यवस्थित पूर्ण लिहिली किंवा नाही, या संबंधीची काय करते? तपासणी करते. आणि त्याच्यानंतर कंपनीच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील त्या टर्म्स अँड कंडिशन, नियम, अटी जे असतील, शर्ती कंपनीच्या, त्या प्रस्तावकासमोर किंवा त्या इन्शुअर्डकडे म्हणजे त्या विमेदाराकडे मांडते. आणि विमेदाराने त्याला त्या टर्म्स अँड कंडिशन वाचून समजून त्याला सुद्धा स्वीकृती देणे आवश्यक आहे. नाही तर मी न पाहता मी स्वीकृती देऊन टाकते असं चालत नाही. कारण उद्या कंपनीने म्हणायला नको, पहा ह्या टर्म्स अँड कंडिशन होत्या, तुम्ही न वाचता आल्या, आता मी तुम्हाला नुकसान भरपाई देण्यास नाकारू शकते. तर मग आपण म्हणतो की नाकारणार का? आम्ही तर विमा काढलेला आहे. तर मग त्याच्यासाठी काही कंडिशन्स असतात, त्या आपल्याला मान्य असल्या पाहिजे, तरच आपण तो करार पुढे स्वीकारू. ओके. मग या ठिकाणी जर विमेकराने म्हणजेच कंपनीने त्याच्या स्वीकृतीला म्हणजे त्याच्या प्रस्तावाला स्वीकृती ही बिनशर्त दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारची शर्त कंपनीने त्या ठिकाणी ठेवू नये. तरी पण कंपनी काय करते? कधीकधी विमेकराला शर्ती ठेवते. तर अशा प्रकारच्या शर्तीला सुद्धा, शर्त म्हणजे कोणती? की तुम्हाला इतक्या रुपयाचा इन्शुरन्स काढल्यानंतर एवढी प्रव्याजी म्हणजे तुम्हाला काय भरावं लागतं? त्याला म्हणतात प्रीमियम भरावं लागतं. जर अशी प्रीमियम भरण्याची शर्त जर का इन्शुररच्या समोर जर विमेदाराच्या समोर कंपनीने ठेवली तर विमेदाराने त्याला सुद्धा स्वीकृती देणे आवश्यक असते. अशा प्रकारची कंपनीने विमेदाराच्या इन्शुररच्या प्रपोजलला ॲक्सेप्टन्स देणं आवश्यक आहे. आणि या विमेदाराने कंपनीच्या टर्म्स अँड कंडिशनला सुद्धा काय देणं आवश्यक आहे? स्वीकृती देणं आवश्यक. असे जर स्वीकृती एकमेकांच्या प्रपोजलला तसेच टर्म्स अँड कंडिशनला जर ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकृती दिली तर या ठिकाणी दोघांमध्ये करार होऊ शकतो, अन्यथा नाही. त्याच्यानंतर आहे मुक्त संमती म्हणजे फ्री कॉन्सेंट्स. फ्री कॉन्सेंट्स म्हणजे काय होते? की ही जी मुक्त
संमती आहे. म्हणजे आता आपण बघितलं स्वीकृती, एकमेकांनी एकमेकांसमोर प्रस्ताव ठेवला तर दुसऱ्याने त्याला स्वीकृती देणं आवश्यक आहे. मग ती स्वीकृती कशी असावी? फ्री असावी. कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन नको, कोणत्याही एका पक्षाचा दुसऱ्या पक्षाला दबाव नको, तसेच खोटे बोलून ती संमती मिळू नये, तसेच कपट करून एकमेकांशी संमती मिळू नये, तसेच कोणाला धोका देऊन ती संमती मिळू नये. अशा प्रकारची मुक्त संमती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तरच तो दोघांमध्ये काय होईल? करार कायदेशीर मानला जातो. नाहीतर आपण काय करतो? खोटे बोलतो आणि संमती देतो, किंवा एखाद्याला समोरच्याला धोक्यात ठेवून आपण त्याला समोर संमती देतो. तर त्यासाठी अशा पद्धतीनं त्या दोघांमध्ये खोटे बोलून किंवा धोका देऊन एकमेकांना किंवा एकमेकांना दबावात टाकून जर आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पास करत असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट अवैध ठरेल, इनव्हॅलिड ठरू शकते. ओके. म्हणून दोघाही पक्षांनी, विमा कंपनीने आणि विमेदाराने एकमेकांच्या प्रस्तावाला स्वीकृती देण्याकरता ही स्वीकृती कशी असावी? फ्री असावी, फ्री कॉन्सेंट असावी. ओके. त्याच्यानंतर आहे कराराची पात्रता. आता या ठिकाणी करार होण्याकरता त्यांच्यामध्ये काही पात्रता असणे आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीमध्ये तसेच कंपनीमध्ये पात्रता असेल दोघांमध्ये तर दोघांमध्ये करार होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आता मला विमा काढायचा आहे, म्हणजेच हा विमेदारामध्ये कोणती पात्रता असावी? तो कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. तसेच त्याचं दिवाळखोर निघालेलं नसावं. तसेच त्याला न्यायालयानं दिवाळखोर म्हणून घोषित करू नये. तसेच तो काय नसावा? कैदेमध्ये, म्हणजे तो जेलमध्ये नसावा, किंवा कैदेची म्हणजे काय म्हणतात त्याला तो कैदेमध्ये काय म्हणतात त्याला? चौकशी नाही म्हणतात त्याला, शिक्षा, कैदेची शिक्षा त्याला झालेली नसावी. ओके. आणि त्यानंतर तो वेडा नसावा, तसेच भ्रमिष्ट नसावा. अशा व्यक्ती जर असतील तर तो इन्शुरन्स काढू शकत नाही. ठीक आहे. म्हणून तो गुन्हेगार पण तसा नसावा. तसं सजा म्हणजे शिक्षा भोगत नसावे तो. अशा पद्धतीचा जर व्यक्ती असेल, दिवाळखोर घोषित, वेडा असेल, भ्रमिष्ट असेल, 18 वर्ष कमी असेल, तो गुन्हेगारी असेल किंवा कैदेमध्ये असेल तर तो व्यक्ती विमा काढू शकत नाही. तो विमा कंपनीसोबत कोणत्याही प्रकारचा करार करू शकत नाही. अशी त्याच्यामध्ये पात्रता असणे आवश्यक आहे. म्हणजेच तो 18 वर्ष कंप्लीट असावा. त्याच्यानंतर विमा कंपनीमध्ये कोणते गुण असावे? तर जी संस्था विमा संस्था म्हणून काय व्यवसाय करू इच्छिते तेव्हा अशा संस्थेने कायदेशीर नोंदणी IRDA करणे आवश्यक आहे. ओके. म्हणजेच त्या कायद्याने तिची नोंदणी होणे आवश्यक आहे. जेव्हा कायद्याने नोंदणी होईल त्या विमा व्यवसायाची तेव्हाच तिला लायसन्स मिळेल IRDA कडून, आणि नंतरच ती विमा व्यवसाय करण्यास पात्र ठरेल. त्याच्याशिवाय कोणतीही कंपनी विमा व्यवसाय करू शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीची विमा उतरवू शकत नाही. तेव्हाच ह्या अशा प्रकारे दोघांमध्ये पात्रता असेल तरच विमा उतरवला जातो. ओके. त्याच्यानंतर प्रतिफल आहे, ज्याला विमा प्रतिफल म्हणजे काय? इन्शुरन्स कन्सिडरेशन. आता कोणत्याही प्रतिफलाशिवाय होणारा हा विमा करार हा कसा असतो? वाईड असतो, म्हणजेच व्यर्थ करार असतो. प्रतिफल म्हणजे काय असते? एखादा मोबदला. आता हा प्रतिफल जर मिळत असेल तरच विमा होतो. म्हणजे आता इन्शुरन्स कंपनी आहे, हिला प्रतिफल काय मिळत आहे? प्रीमियम मिळत आहे विमेदाराकडनं जर तिला प्रतिफल मिळत असेल तरच ती त्याच्याशी करार करेल की मी तुला नुकसान भरपाई भरून देऊ शकते, अन्यथा नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरत आहे तोपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई लागू आहे. ज्या दिवशी तुमचं प्रीमियम भरणे स्टॉप होईल त्याच्या 6 महिन्याच्या आतपर्यंत ते लागू होते. त्याच्यानंतर मात्र तुमची एकदा कंपनीची म्हणजे पॉलिसी बंद पडली
त्याच्यानंतर म्हणजेच त्याला आपण म्हणतो पॉलिसी लॅप्स होणे, बंद पडली तर तुमची नुकसान भरपाईचा करार हा या ठिकाणी संपुष्टात येतो. अशा प्रकारे प्रतिफल विमा कंपनीला मिळतं, तिला मोबदला मिळतं, म्हणूनच कंपनी काय करते, करार करण्यास तुमच्यासोबत म्हणजेच विमेदारासोबत तत्पर असते. अन्यथा कराराच्या व्यतिरिक्त प्रतिफलाच्या व्यतिरिक्त ती कोणत्याही प्रकारचा करार करू शकत नाही. त्याच्यानंतर वैध उद्देश. आपण जेव्हा वैध उद्देशला काय म्हटलं आहे, लॉफुल ऑब्जेक्ट. ओके, विमा करार हा कसा असावा, कायदेशीर असावा आणि तो कायदेशीर असणे आवश्यक पण आहे. कारण मग अशीच सांगितलं, कोणताही करार जर आपण धोकेबाजीनं काम करत असणार, खोटे बोलून काम करत असाल किंवा करार करत असाल एकमेकांमध्ये, तर उद्या उघडकीस आला तर तो करार त्याच ठिकाणी त्या दिवसापासून अवैध मानला जातो. म्हणून जो काही करार आपण करतो ते कसे असावे, लॉफुल ऑब्जेक्ट असावे, वैध उद्देश समोर ठेवून केलेला असलं आवश्यक आहे. म्हणजेच मी आता विमा काढत आहे तर मी फक्त याच्यासाठी विमा नाही काढला पाहिजे की मला माहीत आहे की उद्या माझं नुकसान होणार आहे किंवा मला एखादा मोठा आजार झाला आहे, आजारात मी गतप्राण होणार आहे हे आज मला माहीत आहे, मग मी विमा काढायला गेली, मग मी काय केलं आहे, एक प्रकारे धोकेबाजी विमा कंपनीशी केलेली आहे. उद्या मी गेली म्हणजे मृत्यू जर झाला तर त्याच्यानंतर ती रक्कम देण्यास कंपनी कशी राहील, अवैध राहील. कारण मी काय केलेलं आहे त्याच्यासोबत, अवैध करायला. म्हणजे माझा उद्देश कसा होता, अवैध होता. कायदेशीर होता का तिथं, नाही. मग कायदेशीर उद्देश म्हणजे काय, उद्या जर का भविष्यात आपलं काही अनिश्चितता होत असेल, म्हणजे अनिश्चित घटना घडेल आणि त्या अनिश्चित घटनेतून जर माझ्या जीविताला जर हानी पोचत असेल तर मात्र तो करार कसा राहील, वैध राहील. अशा प्रकारे वैध करार किंवा वैध उद्देश आपला समोर ठेवूनच विमेदाराने विमा करार करणे कंपनीशी शक्य आहे. तरच तो करार हा कायदेशीर ठरेल, अन्यथा इनव्हॅलिड करार होईल, इनव्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होईल. अशा प्रकारे कायदेशीर म्हणजे त्या कराराला कोणते कायदेशीर आपण आधार मिळू शकत नाही. म्हणूनच विम्याचा करार हा करताना दोन्ही पक्षांचा हेतू हा कायदेशीर असणेच आवश्यक आहे. आणि विमा कंपनीने सुद्धा विमेदाराची दिशाभूल करू नये. ज्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या विमेदारासमोर स्पष्टपणे लिखित स्वरूपात देण्यात यावा. त्यामध्ये कोणती लपवाछपवी कंपनीने करू नये. जर कंपनीनं उद्या असं केलं आणि विमेदाराला ते नंतर माहीत पडलं तर त्या ठिकाणी तो करार अवैध ठरला जातो. अशा प्रकारे आपण करार म्हणजे दोघांमध्ये, विमेदार आणि विमा कंपनीमध्ये विमा काढताना, विमा उतरवताना कोणता करार करणे आवश्यक आहे आणि तो कसा असावा ह्या संबंधी आपण काही बाबी होत्या, काही पॉईंट्स होते ते आपण आता बघितलेले आहे. त्याच्यानंतर आहे विमा कराराचे विशेष नियम त्यांनी सांगितलेले आहे. आता विमा कराराचे विशेष नियममध्ये काही नियमांचं तसेच काही तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे. ते तत्वांचं पालन जर होत असेल तरच आपण विमा काढू शकतो. मी तुम्हाला याच्या आधीच्या युनिटमध्ये जनरल इन्शुरन्सचे काही तत्त्व जे सांगितले, प्रिन्सिपल्स ऑफ जनरल इन्शुरन्स, जे तत्त्व आहेत त्या तत्वांचं या ठिकाणी जेव्हा पालन केलं जाईल तेव्हाच तो करार कसा होईल, विमा करार ठरला जाईल. त्यामध्ये आहे जसं परस्पर विश्वासाचे तत्त्व, म्हणजे गुड फेथ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विमाहित असणं आवश्यक आहे. नंतर हानीभरणाचे तत्त्व, म्हणजे त्यापासून हानीभरण झालं पाहिजे. असे जे 9 पॉईंट्स मी तुम्हाला आधी सांगितलेले आहेत तेच पॉईंट या ठिकाणी पूर्ण जर झालं तर या ठिकाणी तो करार विशेष करार किंवा लॉफुल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. अन्यथा त्यात होऊ शकत नाही. त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा करार होणार नाही. म्हणून हे दोन्ही पॉईंट विमा काढण्याकरता होणे आवश्यक आहे. तरच त्याला त्या ठिकाणी दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके.